हे बघा, प्लीज प्लीज कीप क्वाइट. मला स्वतःला असं, मी पण असं ऐकलं आहे की त्यांनी फॉर्म भरलेला आहे, परंतु याचा अर्थ मी असा घेणार नाही की त्यांनी तो पक्ष बदल केलाय की नाही हे मी सांगू शकत नाही. कारण सभागृहातला कुणीही एमएलसी कुणीही हा फॉर्म भरू शकतो आणि तो निवडून येऊ शकतो. त्यासाठी त्याला पक्ष बदलायलाच लागतो असं मला वाटत नाही. त्यामुळे नक्की काय झालं ते मी नाही सांगू शकत, कारण सभागृहामधला एक व्यक्ती अध्यक्ष होतो, दुसरा व्यक्ती उपाध्यक्ष होतो, त्याप्रमाणे झालं असेल. बाकी काय नंतर काय पक्षांतर वगैरे झालं का ते मला काही कल्पना नाही. जागा जी आहे हे सर्व पक्षांची असते आणि त्या पदावर बसल्यानंतर तो कुठल्याही एका पक्षाचा राहत नाही, तो सर्व पक्षाचा होतो. पण नक्की काय झालं पडद्यामागे हे मला माहित नाही म्हणून मी सांगितलं. त्यावेळेला कळेल 2 वाजता की काय होत येते. कारण त्यांना जर जायचं असेल 2/3 मेजॉरिटीनच जाता येईल, एकटं कसं काय जाता येईल. पण टेक्निकली ते शिवसेनेतच आहे. 2022 असू शकतं, कोणी होऊ शकतो.